आपण बघत आहात AKP न्यूज मराठी. आपला आवाज आपली ताकद. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. AKP न्यूज मराठी. नाशिक ग्रामीणच्या मालेगाव छावणी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची दमदार कामगिरी. मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीत मंदिरातील मूर्ती चोरी करणारा अट्टल गुन्हेगार अटक करण्यास पोलिसांना यश. मुद्देमालासह अवघ्या 2 तासात आरोपीस अटक करण्यात पोलिसांना यश. नमूद गुन्ह्यातील तपासादरम्यान घटनास्थळावरील CCTV फुटेजची बारकाईने तपासणी करून तसेच विश्वसनीय बातमीदारामार्फत आरोपीची ओळख पटवून त्याबाबत खात्रीदायक माहिती प्राप्त झालेल्याने अवघ्या 2 तासात नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपी 11,000 खोली मालदा शिवार भागात असल्याची खात्रीशीर माहिती गुन्हे प्रकटीकरण पथकास प्राप्त झाली. यावरून गुन्हे प्रकटीकरण पथकाने संशयित इसमात ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित इसम नामे रहीम खान शेर खान उर्फ समीर गोल्डन वय 23 राहणार 11,000 खोली मालदा शिवार बिल्डिंग क्रमांक 26 मालेगाव यास गुन्ह्यात अटक करण्यात आली. अटक दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून आरोपीकडून 74,000 रुपये किमतीचे मंदिरातील पंचधातूची मूर्ती तसेच चांदीची फूल मूर्ती ठेवल्याने सिंहासन हस्तगत करण्यात आलेले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास चालू असून सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे करत आहेत. नमस्कार, मी सूरज भाऊसाहेब गुंजाळ, मालेगाव कॅम्प SDPO. आज छावणी पोलीस स्टेशनने जे मंदिर चोरीचं डिटेक्शन केलं आहे त्या संदर्भात आपण पत्रकार परिषद घेत आहोत. आज सकाळी आपल्याला 7:30 वाजताच्या सुमारास बातमी कळाली की सटाणा नाकावरती जी गाडिया भवनच्या पाठीमागे वीर सावरकर नगर इथे एक जैन मंदिर आहे आणि त्या जैन मंदिराच्या ठिकाणी रात्री चोरी झालेली आहे. सदर बातमी कळताच छावणी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील आमचे अंमलदार घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरती CCTV फुटेज अवेलेबल होते आणि त्या CCTV फुटेजच्या आधारावरती गुन्हे प्रकटीकरण पथकाने स्वतःच्या माहितगारांना बातमी पाठवून सदर गुन्हेगाराची माहिती घेतली आणि एक संशयिताचं नाव समोर आलं. बातमी समजल्यानंतर अवघ्या 2 तासामध्ये सदर संशयिताला ताब्यात घेण्यात आलं. तर संशयिताला विचारपूस केल्यानंतर समजलं की त्याचं नाव रहीम खान शेर खान उर्फ समीर गोल्डन असं आहे आणि तो मालदे शिवार 11,000 खोली म्हणजे 11,000 खोली या ठिकाणी राहतो. सदर संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर त्याला गुन्ह्याची पूर्ण विचारपूस केली तर त्याने सदर मंदिरातून 5 मूर्त्या त्याच्यामध्ये 24 तीर्थंकरांची देखील मूर्ती आहेत आणि 2 सिंहासन हे चोरी केलं. अन्यही गोष्टी त्याने चोरी करण्याचा प्रयत्न केला होता परंतु सकाळी त्या भागामध्ये जे सकाळी फिरायला जातात लोक त्याच्यामध्ये एक भरत पाटील नावाचे पोलीस मित्र आहेत तर त्यांनी त्याला जाताना पाहिलं होतं. ते पाहून तो गडबडून पळून जाताना त्याने बऱ्याचशा गोष्टी तिथे सोडल्या. त्यामुळे आपल्याला मंदिराच्या काही चोरी गेलेल्या गोष्टी स्पॉटवरतीच सापडल्या होत्या. तर इतर ज्या चोरी करण्यामध्ये तो यशस्वी झाला होता त्या गोष्टी आपल्याला त्याच्याकडून रिकव्हरी मिळाली. तर आजच्या गुन्ह्यामध्ये 23 तारखेला जो गुन्हा दाखल झाला गुन्ह्यात 32/25 305 ड आणि 335/4 भारतीय न्याय संहिताच्या अंडर हा गुन्हा दाखल केलेला होता. तर त्याच्यामध्ये 100% रिकव्हरी आज आपल्या पथकाने केलेली आहे. सदर कारवाईमध्ये नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर तसेच मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेतजी भारती सर यांचे खूप मार्गदर्शन लाभले. रिअल टाइम टेक्निकल हिंट्स असतील हे आम्हाला वेळेवरती सायबरकडून मिळाले आणि पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दीपक जाधव आणि गुन्हे प्रकटीकरणाचे आमचे अंमलदार त्याच्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मुकेश देसले, कैलास चोतमल आणि संदीप राठोड यांनी खूप मोलाची भूमिका आज निभावलेली आहे. त्यामुळे आपण एक मोठा गुन्हा जो आपण डिटेक्ट करू शकलो. तसेच या कारवाईमध्ये पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे, पोलीस हवालदार किशोर साळवे, पोलीस हवालदार भूषण भुसनर, पोलीस नाईक देसले, कैलास चोतमल, राठोड, सचिन पवार यांनी देखील महत्त्वाची भूमिका निभावली. AKP न्यूजसाठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.